कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। LPG गॅस सिलेंडर महाग होणार आहे। तुर्कस्तान आणि अझरबैजानला मोठा धक्का बसलाय। पाणी टँकर चालकांनी अनिश्चित काळासाठी संप पुकारलाय। महाराष्ट्र देशातील पहिलं रेल्वे गेट मुक्त राज्य बनणार आहे। प्रेम प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिलाय। वैभव सूर्यवंशीने एक इच्छा व्यक्त केली आहे। जावेद जाफरींच्या पत्नीची फसवणूक केली आहे। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 9 जून वार मंगळवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे LPG गॅस सिलेंडरची। अमेरिका इराण युद्धामुळे भारतातील लोकांनाही महागाईचा फटका बसतोय। गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल तसंच व्यावसायिक आणि LPG गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत। मात्र हा महागाईचा परिणाम अजून थांबलेला नाही। भविष्यात तो आणखी वाढणार आहे। सरकारने पुष्टी केली आहे की भविष्यात घरगुती गॅसच्या दरात आणखी वाढ होईल। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नुकतंच म्हटलंय की येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊ शकते। गॅस सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे आम्हालाही दुःख आणि खेद वाटतो, पण त्यावर टीका करण्यापूर्वी लोकांनी जगातील सध्याची परिस्थिती समजून घेतली पाहिजे। संपूर्ण जग सध्या अनेक गंभीर संकटांचा सामना करतंय। जगभरात मालाचं स्थानांतरण आणि वाहतुकीवर परिणाम होतोय। LPG देखील आता कमी ठिकाणांहून उपलब्ध होतोय। यामुळे पुरवठा आणि किमतींवर दबाव वाढलाय। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे तुर्की आणि अझरबैजानची। रशियाने आर्मेनियाच्या निवडणुकीत तुर्की आणि अझरबैजानला मोठा धक्का दिलाय। आर्मेनियाच्या निवडणुकीत पाशिन्यान यांच्या पक्षाला 2/3 बहुमत मिळवता आलं नाही, ज्यामुळे आर्मेनियाला अझरबैजान आणि तुर्कीसोबत संबंध सामान्य करण्यापासून रोखलं गेलं। पाशिन्यान यांचा पक्ष रशिया विरोधी मानला जातो। पाशिन्यान यांना रोखण्यासाठी रशियाने आर्मेनियाच्या निवडणुकीत आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती। आर्मेनियाच्या निवडणुकीत पाशिन्यान यांच्या पक्षाला 49% मतं मिळाली, तर रशिया समर्थक पक्षाला 37% मतं मिळाली। पाशिन्यान हे अमेरिका समर्थित नेते मानले जातात। अझरबैजान आणि तुर्की हे आर्मेनियाचे शेजारी देश आहेत। 2023 पर्यंत अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात सीमेवरून युद्ध सुरू होतं। तुर्कीने अझरबैजानची बाजू घेतली, ज्यामुळे आर्मेनियाचा दारुण पराभव झाला। अखेरीस अमेरिकेच्या सांगण्यावरून आर्मेनियाने अझरबैजानसोबत एक करार केला। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुंबईतील पाणी टंचाईची। मुंबईतील पाणी टंचाई आणखी गंभीर होऊ शकते। धरणं आणि तलावांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने शहरात आधीच पाणी कपात होती, तर दुसरीकडे पाणी टँकर चालकांनी संप पुकारलाय। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांच्या अंमलबजावणीमुळे टँकर व्यवसायावर परिणाम होईल असा दावा करत टँकर मालक आणि चालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। नवीन नियमांच्या निषेधार्थ सुरू करण्यात आलेल्या या संपामुळे मुंबईतील पाणी टंचाईचं संकट अधिकच गंभीर होण्याची भीती आहे। टँकर चालकांचं म्हणणं आहे की केंद्र सरकारच्या नवीन नियमांमुळे त्यांचा व्यवसाय धोक्यात आलाय। यामुळे सरकार विरोधात टँकर चालकांमध्ये संताप वाढला असून त्यांनी निषेध म्हणून अनिश्चित काळासाठी संप पुकारलाय। केंद्र सरकारच्या नवीन भूजल उपसा नियमांचं पालन मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये करणं अत्यंत कठीण आहे। या नियमांमुळे त्यांना आपला व्यवसाय चालवणं अवघड होणार असल्याने ते आंदोलन करत आहेत। पॉडकास्टची चौथी बातमी आहे रेल्वे लेव्हल क्रॉसिंगची। रेल्वे लेव्हल क्रॉसिंगवर रोड ओव्हरब्रिज आणि अंडरपास बांधून महाराष्ट्राला गेट टू गेट राज्य बनवण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं। महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे एकूण 131 प्रकल्प आहेत। यापैकी 65 प्रकल्पांना पहिल्या टप्प्यासाठी मंजुरी देण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत सांगितलं की महाराष्ट्रातील कोणत्याही रेल्वे मार्गावर एकही लेव्हल क्रॉसिंग नसावं। राज्य लेव्हल क्रॉसिंग मुक्त करण्यासाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विकास केला पाहिजे।
पॉडकास्टची 5वी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाची. सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिलाय की 2 अविवाहित प्रौढ व्यक्तींमधील परस्पर संमतीने झालेल्या शारीरिक संबंधाच्या आधारावर त्या व्यक्तींच्या चारित्र्याबद्दल प्रतिकूल मत बनवता येणार नाही. न्यायमूर्ती मनमोहन आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने एका अयशस्वी प्रेम प्रकरणाशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणात सहभाग असल्यामुळे पोलीस हवालदार पदासाठी ज्या उमेदवाराची निवड नाकारण्यात आली होती त्याला नियुक्त करण्याचे निर्देश तेलंगणा राज्य पोलीस भरती मंडळाला देताना हे निरीक्षण नोंदवलं. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आपल्या भेदक फलंदाजीने खळबळ माजवणारा 15 वर्षीय युवा सनसनाटी खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या जगभरातील क्रिकेट वर्तुळात चर्चेत आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला नुकतंच पहिल्यांदाच भारतीय T20 संघात स्थान देण्यात आलंय. या मोठ्या यशाच्या पार्श्वभूमीवर हा युवा खेळाडू कसोटी क्रिकेटमध्येही यशस्वी होऊ शकेल का यावर क्रिकेट विश्वात सतत चर्चा सुरू आहे. आता वैभव सूर्यवंशीने स्वतःच या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय. कसोटी क्रिकेट खेळण्याबद्दल उघडपणे भाष्य केलंय. वैभवने स्पष्ट केलं की त्याची आक्रमक फलंदाजी केवळ या फॉर्मॅटच्या गरजेनुसार आहे. त्याला टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेते जावेद जाफरी यांच्या पत्नीची. मुंबई महानगरपालिकेच्या के उत्तर प्रभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्यावरील आरोपांमुळे BMCच्या कामकाजावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार महेश पाटील आणि त्यांच्या साथीदारांनी अभिनेते जावेद जाफरी यांच्या पत्नी हबीबा जाफरी यांना कथितरित्या जाळ्यात ओढलं. आरोपीने हबीबा जाफरी यांना मुंबईच्या उच्चभ्रू वांद्रे परिसरातील एका पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवलं. या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास भविष्यात भरीव नफा आणि उच्च परतावा मिळेल असं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं. जेव्हा त्या या मोहक आश्वासनांना बळी पडून गुंतवणूक करून गेल्या तेव्हा हा संपूर्ण कट उघडकीस आला. आरोपी BMC अधिकारी आणि त्याच्या साथीदारांवर फसवणूक करण्याच्या उद्देशाने पूर्णपणे बनावट आणि फसवी कागदपत्र तयार केल्याचा आरोप आहे. या फसव्या कागदपत्रांचा वापर करून हबीबा जाफरी यांच्याकडून एकूण 16.24 कोटी रुपये उकळण्यात आले. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.